आज किती मोशी जाणार आहे. आपण किती मोशीला ताजा करायचं, असं तसंच करायचं, रडायचं नाही. हा हा मिस्टर प्रधान, आपलं काल रात्री बोलणं झालंय. तुम्ही परत कशासाठी फोन केलाय? अश्विनी, गैरसमज करून घेऊ नकोस. मी फक्त बाळाची चौकशी करण्याकरता फोन केला. मला माहिती आहे तू एक मानी मुलगी आहेस. कुठलाही प्रॉब्लेम आला तरी तू स्वतःहून सांगणार नाहीस. पण माझ्या बाळाची खुशाली विचारण्याचा हक्क तरी माझ्याकडनं हिरावून घेऊ नकोस ग. सुलेखा, may I come in? Check the formalities, समीर. ये बस बस. हे तू म्हणाला होतास ना त्याप्रमाणे विद्याधरच्या सूचना खरंच खूप चांगल्या आहेत. आपण आपल्या प्लॅन मध्ये त्या नक्की इन्कॉर्पोरेट करूया. शिवाय मला असंही वाटतंय की काय झालं? अगं, तुझा उत्साह इतका ओसंडून वाहतोय ना, त्यामुळे गंमत वाटली मला. माझ्या बॅटरीज रिचार्ज झाल्यात. थँक्यू व्हेरी मच समीर. कालचा दिवस माझा खरंच खूप छान गेला. आय हॅड अ वंडरफुल अँड मच नीडेड ब्रेक. थँक्यू सो मच. तुला माहितीये, मी कितीतरी दिवसांनी अशी शांतपणे रिलॅक्स्ड मूड मध्ये बाहेर जेवायला गेले. खरंच खूप छान वाटलं. टीटी, तू आशुला आणि बाळाला भेटायला आलीस ना? माझी तोंडाला कुलूप लावलं की गप्पा का बसलीस? बोल. ओ माय गॉड. आशु, काळजी घ्या स्वतःची. तू पण तिकडे नीट राहा. रडू नकोस ना यार, प्लीज. पण मी एकटीच आहे की नाही तुला रडवणारी. रोहिण्या, बघितलंस ना लग्न झाल्यानंतर ह्युमर कसा सुधारलाय तो. सांभाळून राहा तिकडे. उगाच चिडचिड करू नकोस. अशू, पहिल्यांदाच हे सगळं होतं ग. कोणापासून तरी खूप लांब जाण्याचं दुःख. काय करतेस तू? ही सगळी खेळणी का गोळा केलीस? मीना आपली नर्सरी पुन्हा एकदा सजवते. प्रत्येक गोष्ट नवीन, पहिली तू आणि मी मिळून सजवलेली. पहिला स्पर्श सुद्धा आपल्या बाळांच्याच हाताचा होईल. हो ना शुभंकर? मला ना सगळं जुनं आता पुसून टाकायचंय. मग इथे या खोलीत आपण बाळाच्या स्वागतासाठी जे काही बोललोय त्या सगळ्या स्वप्नांच्या सुंदर लहरी इथेच तरंगत राहतील. आणि मग एक दिवस आपलं बाळ येईल. आणि ते बाळ आल्यानंतर तेव्हा ते इथे रमेल. इथल्या प्रत्येक खेळण्याशी ते भरपूर खेळ. हो ना शुभंकर? सारेच देत आलो.